हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार. तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण. तर भरपूर दिवस झाले मैत्रिणींनो ब्लॉग येत नव्हता, कारण थोडी तब्येत खराब असल्यामुळे ब्लॉग काही टाकत नव्हती. तर मग म्हटलं चला आज टाकूया. तर मग मी आज मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग टाकलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, सगळ्यात आधी उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात आधी आपण देवपूजा वगैरे करत असतो. मग म्हटलं चला आता आंघोळ वगैरे झाली आणि सगळ्यात आधी देवपूजा करून घेते म्हटलं. तर देवपूजा करताना आपण जो दिवा असतो तर तो आधी लावून घ्यायचा आहे देवपूजेच्या आधी. कारण आधी दिवा लावायचा आणि मगच देवपूजा ही करायची आपण. मग मी पण तसंच आधी दिवा वगैरे लावून घेतला आणि मग नंतर देवपूजा वगैरे ही करते. आणि मग देवपूजा झाल्यानंतर मग सगळ्या देवांना अष्टगंधक हे लावत असतो. आणि बाकीच्या देवांना अष्टगंधक लावून जे देवींचे फोटो असतात मग त्या देवींना आपण हळद कुंकू लावायचं असतं, कारण देवींना तर आपण अष्टगंधक लावू नाही शकत ना. मग म्हणून बाकीच्या देवांना अष्टगंधक लावायचं आणि मग त्याच्यानंतर देवांना अष्टगंधक लावल्यानंतर देवींना आपण हळद कुंकू हे लावायचं असतं. तर मग बरेच दिवस झाले म्हटलं चला आज मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग टाकूया. आणि मग मग मी आज मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग पण टाकला आहे आणि सासूबाईंनी माझ्यासाठी काय घेतलं आहे दिवाळीसाठी स्पेशल ते पण टाकलं आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर मग आता देवपूजा वगैरे झाली आणि मग मी फुलं तोडून आणले बाहेरून झाडावरून. तर ते फुलं आता देवांना टाकते मी आणि मग ते फुलं वगैरे अर्पण केल्यानंतर मग म्हटलं चला आता लगेचच मी मंदिरात जाऊन येते. मग तिथून आल्यावर बाकीचे कामं आवरेल म्हटलं. मग मी आता मंदिरात जाते, महादेवाच्या मंदिरात जाऊन येते म्हटलं. मग मी मंदिरात गेली आणि मंदिरातून पूजा वगैरे करून घरी आल्यानंतर मग म्हटलं चला आता चहा वगैरे ठेवून घेते. तर मग मी आता एका साईडला चहा ठेवून घेते आणि जोपर्यंत चहा वगैरे ठेवेल मग चहा ही आपण कमी गॅस करून चहा उकडायला वेळ लागत असतो. कमी गॅस केला तर मग म्हटलं जोपर्यंत चहा उकडेल तोपर्यंत बाकीचे दुसरे कामं पण करून घेते. मग मी आता एका साईडला कमी गॅस करून चहा ही उकडायला ठेवून देते आणि मग जोपर्यंत चहा उकडेल तोपर्यंत मी घराला झाडू वगैरे मारून घेते म्हटलं. मग मी आता चहा ठेवली, आता घराला झाडू मारते. मग घर झाडायचं, परत आपली पुढची गॅलरी झाडावी लागते, अंगण झाडावं लागतं. आणि मग हे सगळं झाडल्यानंतर मग मला उंबरठा पुसायचा आहे. स्वच्छ असं उंबरठा आपण रोज पुसून घेतो, कारण आपलं डेली रुटीन येते, रोजची कामं असतात. तर मग स्वच्छ असं आपण उंबरठा वगैरे पुसून घ्यायचा ओल्या रुमालने. आणि मग उंबरठा वगैरे पुसल्यानंतर तिथं आपण रांगोळी ही काढायची असते. आपण जर रोज दरवाजापुढे रांगोळी काढली तर आपल्या घरात जी नेगेटिव्हिटी येत असते ती बाहेरच राहते आणि सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा ही येत असते घरात. तर मग मी बघा तुम्ही अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि मग रांगोळी वगैरे काढल्यानंतर त्या रांगोळीची हळद कुंकूने पूजा पण करून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे उंबरठ्याची रांगोळीची पूजा वगैरे झाली तोपर्यंत चहा ही उकळून गेलेली होती. मग आता चहा उकळल्यानंतर सगळ्यांना चहा वगैरे देते आणि मी पण चहा वगैरे घेते आणि मग नंतर बाकीचे आपले कामं. मग आज चहा वगैरे झाल्यानंतर मी मिस्टरांना हे नाश्ता मटकीची उसळ करायची होती. मग म्हटलं चल सगळ्यात आधी नाश्ता करून घेते, मग बाकीचे कामं आपले असतातच. मग कपडे धुणे, परत भरपूर कामं असतात, स्वयंपाक वगैरे, घर, गॅस, सगळे डेली रुटीनचे कामं असतात आपले. मग म्हटलं चल सगळ्यात आधी नाश्ता करून घेते, कारण त्यांना पण उशीर होत होता जाण्यासाठी. मग मी एका कुकरमध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडं नमक टाकलं आणि नमक टाकल्यानंतर मग ते पाणी गरम झाल्यानंतर जी मटकी असते तिला धुवून टाकली आणि मग मटकी धुतल्यानंतर ती कुकरमध्ये टाकून दिली आणि नमक टाकलेलं असतं. मग ते सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलं आणि मग कुकरचं झाकण वगैरे लावून घेतलेलं होतं. मग एक शिट्टी होऊ द्यावी लागते आपल्याला मटकीची उसळसाठी. मग म्हटलं चल जोपर्यंत एक शिट्टी होते तोपर्यंत मी टमाटा आणि कांदे वगैरे चिरून घेते. आणि आपल्याला उसळसाठी एकच शिट्टी होऊ द्यावी लागते. मग मी आता टमाटा चिरला गेला, मग आता कांदा चिरून घेते म्हटलं फटाफट. म्हणजे मग कसं आपला वेळ पण वाचत असतो. जोपर्यंत आता शिट्टी पण झालेली होती आणि मग वाफ निघते तोपर्यंत वाफ येत असतं ते आपण लगेचच कुकरचं काही झाकण ओपन करू शकत नाही. मग वाफ निघू द्यावी लागते. मग म्हणून म्हटलं चल जोपर्यंत वाफ आहे कुकरमध्ये तोपर्यंत चिरून घेते. मग नंतर झाकण ओपन केल्यानंतर मग मटकी नुसती कलचवायची राहते म्हटलं. मग अशा प्रकारे कांदे टमाटे वगैरे चिरून घेतलं आणि लसूण वगैरे पण हे त्याच्यामध्येच कांद्यांमध्ये
पावशीने कापून चिरून टाकून दिले. मग त्याच्यानंतर कढई घेतली आणि गॅसवर कढई ठेवली. तेल वगैरे टाकलं सगळ्यात आधी आणि मग तिचं आपण जिरं मोहरीची फोडणी वगैरे देऊ शकतो. नंतर कढीपत्ता टाकला, कांदे टाकले आणि मग ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकले. मग आपण आता कांदे जोपर्यंत थोडे लालसर दिसतात तोपर्यंत त्यांना परतवत राहायचं आहे गॅसवर आणि मग त्याच्यानंतर ते थोडे लालसर झाले का मग त्याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकायचे आणि मग कांदे आणि टमाटर हे दोघींना व्यवस्थित असं चमच्याने पकवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण मटकीची जी उसळ असते, आपण कुकरमध्ये एक शिट्टी घेतलेली होती तिला, ती उसळ आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता मग त्याच्या आधी कांदे टमाटे व्यवस्थित पकवून गेलेले होते, ते गॅसवर व्यवस्थित कलचवलं गेलं होतं. मग त्याच्यामध्ये चटणी टाकली, थोडंसं धना पावडर टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि मग नंतर मी जी मटकी होती एक शिट्टी घेतलेली ती मटकी ही त्या कढईमध्ये टाकून दिली आणि मग आता कढईमध्ये ती मटकी टाकल्यानंतर मग व्यवस्थित प्रकारे असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आपण अजून हळद वगैरे टाकली आणि नमक चवीनुसार आपण नमक टाकू शकतो. तर मग नमक वगैरे टाकून असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे चिरून धुवून टाकून दिलेली आहे आणि मग अशा प्रकारे मिक्स केलेले आहे. तर बघा अशा प्रकारे खूपच छान असं मटकीची उसळ ही तयार झालेली होती. मग नाश्ता वगैरे केला. तर बघा मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवते की माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी दिवाळीसाठी साडी घेतलेली आहे. तर कारण की प्रत्येक घरात सासूबाईंनी हे सून ही आपल्या घराची लक्ष्मी असते, म्हणून तिच्यासाठी साडी घेतलीच पाहिजे दर वर्षाला. तर पहा अशा प्रकारे मला साडी घेतलेली आहे. साडी खरंच खूप छान आहे. कलर पण तिचा खूपच ॲक्टिव्ह आहे आणि घातल्यानंतर ती खूप सुंदर दिसणार आहे. तर बघा असा लाईट पिंक कलर आहे तिचा आणि लेस पण वगैरे सगळं खूप छान आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.